Hello, friends. Welcome once again. Yesterday, we were talking about our first lesson, that is, on to the summit. We reach the top, and we have seen that how the writer Tenzing, Tenzing Norgay and Edmund Hillary, his friend, reached the summit of Everest. Now, the further part. मित्रांनो, आपण कालपासून आपला पहिला लेसन बघतोय आणि आपण काल पाहिलं की कशा पद्धतीनं लेखक आणि त्याचा मित्र दोघे एव्हरेस्टच्या शिखरावरती पोचलेले होते. आता आपण उरलेला भाग बघतोय, पेज नंबर 18. फर्स्ट थॉट. माय फर्स्ट थॉट ऑन रीचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. लेखकाच्या मनात पहिला विचार शिखरावरती पोचल्यानंतर हा ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त केली लेखकानं. दॅट आफ्टर हॅविंग फेल्ड 6 टाइम्स, 6 वेळा लेखकाला अपयश आलेलं होतं त्या शिखरावर जाण्यामध्ये. He had blessed me with fulfillment of this desire. आणि शेवटी 6 वेळा अपयशी झाल्यानंतर लेखकाला 7व्या वेळी देवानं आशीर्वाद दिला होता, आशीर्वाद दिला आणि त्याची जी इच्छा होती, डिझायर होती, ती फुलफिल करायला मदत केली. आय हॅड हेल्ड सो लॉंग. आणि ती इच्छा अनेक दिवसांपासून लेखकाच्या मनात होती. आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. आणि लेखकानं त्यानं देवासाठी आणलेल्या ज्या काही ऑफरिंग्ज होत्या, भेटवस्तू होत्या, प्रसाद होता, तो ऑफर केला देवाला. तो तिथे त्यानं प्लेस केला, ठेवला. आय हॅड कॅरीड विथ मी. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजियन. आणि ते लेखकाच्या धर्मानुसार होतं. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. लेखक आणि त्याची बायको हे दोघेही बुद्धिस्ट होते, म्हणजेच बौद्ध होते. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट. आणि लेखक तिथे नील होऊ शकले नाहीत, गुडघ्यावर बसू शकले नाहीत, बिकॉज ही वॉज कॅरिंग हेवी क्लोथ्स अँड इक्विपमेंट्स. नील. सो हेअर इज द पोझिशन ऑफ नीलिंग. गुडघ्यावर बसून ईश्वराची प्रार्थना करणे. सो द रायटर कुड नॉट डू धिस बिकॉज he was wearing heavy clothes and so many equipments with him. So these are the equipments which is carried by a mountaineer. जेव्हा एखाद्या पर्वतावर जाण्यासाठी निघतो एखादा पर्वतारोही, तेव्हा त्याला इतक्या सगळ्या साधनांचा वापर करावा लागतो. सो द रायटर कुड नॉट kneel down due to the clothes and equipments, but I offered a silent prayer in my heart. परंतु लेखकानं शांतपणे प्रार्थना आपल्या मनात केली. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल. आणि देवासाठी भेटवस्तू काय काय आणलेल्या होत्या, तर बिस्किट होते, कॅन्डी, चॉकलेट गोळ्या होत्या, अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल, निळी छोटी पेन्सिल होती. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. घर सोडण्यापूर्वी लेखकाची जी सगळ्यात धाकटी मुलगी होती, यंगेस्ट मुलगी होती नीमा, तिनं ती ब्ल्यू पेन्सिल ही देवाला किंवा एव्हरेस्टवरती ठेवण्यासाठी दिली होती. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटेन ॲज हर ऑफरिंग. आणि तिनं सांगितलं की पर्वताच्या टॉपवरती, शिखरावरती ही पेन्सिल ऑफरिंग म्हणून, भेट म्हणून, प्रसाद म्हणून ठेवा. इट वॉज ॲन
ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, ती एक साधी निळी पेन्सिल होती. नॉट इवन अ लाँग वन, लांब पण नव्हती ती जास्त. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पजेशन्स, परंतु ती त्या लेखकाच्या मुलीची अतिशय मौल्यवान अशी प्राइज्ड पजेशन होती, मौल्यवान खजिन्यापैकी एक होती. आपल्याला सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टी आवडत असतात, तशीच ती ब्ल्यू पेन्सिल ही त्या नीमाची, द यंगेस्ट डॉटर ऑफ द माउंटेनियर, तिची अतिशय आवडती पेन्सिल होती. ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. लेखकानं त्या वस्तू खाली ठेवल्या आणि त्यानं हिलरीकडे निर्देश केला. ही गेव मी अ बिग स्माईल, आणि तो हसला. शोईंग दॅट ही अंडरस्टूड, आणि त्याला ते कळलं असं त्यानं सांगितलं. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लाँग. नंतर लेखकानं त्याच्या खिशातले ते झेंडे बाहेर काढले, जे त्यानं आपल्या खिशात ठेवलेले होते, आणि ते 4 फूट लांब दोरीला बांधलेले होते. आय फासनड वन एंड टू माय आईस एक्स अँड हिलरी टूक पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट अप. आणि लेखकानं त्याच्याजवळ जी आईस एक्स होती, बर्फ तोडण्याची कुऱ्हाड होती, त्या कुऱ्हाडीला एका बाजूला ते 4 झेंड्याची जी दोरी होती ती बांधली. आय फासनड टाईड, बांधले. वन एंड टू माय आईस एक्स अँड हिलरी टूक पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट अप. आणि ती कुऱ्हाड वर उचलून जेव्हा लेखकानं ते 4 झेंडे बांधले, तेव्हा हिलरीनं त्याचे फोटो घेतले. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस एक्स डाऊन विथ मी. लेखकाला ही कुऱ्हाड खाली घेऊन जाणं गरजेचं होतं. आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप. म्हणून मग लेखकानं त्या दोरीचं एक टोक हे पुरलं, बरीड केलं त्या आईसमध्ये, त्या स्नोमध्ये, बर्फामध्ये. अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. आणि दुसरं टोक हे खालच्या बाजूला बरी केलं, म्हणजेच पुरलं. वेन वी लेफ्ट दे वेर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. आणि जेव्हा ते तिथून निघाले तेव्हा ते झेंडे तिथून काय होत होते, तर फडकत होते. I was very thirsty. I took out a water tumbler for a drink. आणि जेव्हा लेखक तिथे खूपच तहान लागली त्याला, तेव्हा त्यांनी तिथलं पाण्याचं भांडं घेतलं, वॉटर टम्बलर, पाण्याचं भांडं घेतलं फॉर अ ड्रिंक, आणि ते पिण्यासाठी. बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन. परंतु ते पाणी मात्र काय झालं होतं, फ्रीज झालं होतं, ते गोठून गेलेलं होतं. सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. म्हणून मग लेखकाला त्याची तहान भागवता आली नाही. आय एट सम बिस्कुट्स अँड ऑफर्ड सम टू हिलरी. आणि म्हणून मग लेखकानं नंतर काही बिस्किट खाल्ले आणि काही हिलरीला दिले. I was wearing a red scarf which my great friend Lambert, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. आणि लेखकानं त्यावेळी तिथे रेड स्कार्फ परिधान केला. अशा पद्धतीचा रेड स्कार्फ लेखकासोबत होता, जो की लेखकाला कोणी दिला होता, ग्रेट फ्रेंड, अगदी जवळचा प्रिय मित्र लॅम्बर्ट, जो की लीडर होता 1952 सालच्या स्विस एक्सपेडिशनचा लीडर होता तो मित्र, त्यानं दिलेला होता. हॅड गिवन मी लास्ट इयर, मागच्याच वर्षी दिला होता. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो ऑन May 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. 28,215 फुटावर जेव्हा ते उभे होते तेव्हा तो स्कार्फ त्यानं
लेखकाला भेट दिला होता. आय ओवर इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम दार्जिलिंग. दार्जिलिंगपासून लेखकानं पूर्ण प्रवासात तो परिधान केला. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम. आणि अगदी टोकाला गेल्यानंतर लेखकाला त्याची आठवण आली. अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आणि लेखकाला असं वाटलं तो स्कार्फ त्याच्यासोबत होता म्हणून, की जणू काही त्याचा तो मित्र लॅम्बर्ट हा त्याच्यासोबत आहे. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. आणि त्या टोकावरती शिखरावरती लेखकाला अतिशय फिट असल्यासारखं वाटलं, अतिशय तंदुरुस्त असल्यासारखं वाटलं. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. आय डिडंट फील टायर्ड. आय फेल्ट एक्झिलरेटेड. आणि लेखकाला अजिबात थकवा जाणवत नव्हता. माइंड त्याचं मन जे होतं ते अतिशय स्वच्छ क्लिअर होतं. मनस्थिती खूप चांगली होती आणि एक्झिलरेटेड उत्साहित झाल्यासारखं वाटत होतं. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. आणि उत्साह अगदी भरभरून वाहत होता. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटेन्स लुक्ड लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. देव आणि देवता अशा पद्धतीनं खालचे सगळ्या टेकड्या ह्या त्या उंच जागेवरून दिसत होत्या. लेखकाला वाटत होत्या जणू काही ते देवता आहेत. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि खालचं जे पठार होतं, प्लेन सपाट प्रदेश होता, तो अगदी तुकड्या तुकड्यात नकाशाचे तुकडे असावेत अशा पद्धतीनं तो भाग दिसत होता. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. आणि तिथे 2 किंवा 3च लोक उभे राहू शकत होते या जगाच्या टोकावरती, छतावरती. रूफ ऑफ द वर्ल्ड, जगाचं छत म्हणजेच सगळ्यात उंच असलेलं जे एव्हरेस्टचं टोक होतं तिथं 2-3 लोकांना उभं राहण्यापुरतीच जागा होती. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people. आणि 20 किंवा 30 फूट खाली सपाट जागा थोडीशी होती आणि फॉर 2 people टू स्लीप. तिथे 2 लोक झोपू शकत होते. यू कुड पिच 1 टेंट देअर. आणि तुम्ही एखादा टेंट तिथे टाकू शकाल अशा पद्धतीचं होतं. वी कॅन सी हेअर द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. अगदी टोकदार आपल्याला दिसतं आहे आणि तिथून 20-30 फुटानंतर थोडीशी सपाट जागा दिसते आहे. 29,035 फीट हे अंतर आपल्याला इथं दिसतं आहे. किलोमीटर्समध्ये तेच 8.8 किलोमीटर्स एवढं अंतर लेखक वर चढून गेलेले आहेत. आणि तिथं शक्य झालं तर 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. You could pitch 1 tent there. The summit is flat on one side and steep on the other. There is snow on the northern side, rocks on the south and east and snowy rock on the west. तर अशा पद्धतीनं ते वरचं टोक होतं. अगदी स्टीप म्हणजेच निमुळतं होत गेलेलं एका बाजूनं आणि बर्फ होता नॉर्दर्न साईडला. नॉर्थ म्हणजेच उत्तरेला बर्फ होता. रॉक ऑन द साऊथला खडक होता. अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. आणि वेस्ट साईडला आणि काय होतं स्नोई रॉक होता. ईस्टला पण रॉक्स होते. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 minutes. फक्त 15 मिनिटं ते त्या टॉपवरती थांबले. वी वेर लकी दॅट देर वॉज नो गेल. आणि गेल स्ट्रॉंग वाइंड, वादळ. तिथे वादळ तेवढ्या वेळात सुटलं नाही, त्यामुळे तो स्वतःला लकी समजत होते. ऑर इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ. नाहीतर त्यांना तिथून स्वेप्ट केलं गेलं असतं, म्हणजेच ते तिथून उडून गेले असते. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि पुढचा विचार डोक्यामध्ये येत होता, तर आता इथून कसं खाली जायचं.
ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. आणि आता हिलरीच्या मागे लेखक चालत होता खाली उतरताना. आय वॉज फॉलोईंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली. आणि लेखक त्याच्यासोबत चालत होता आणि त्यानं त्यात तो जो दोर होता, रोप होता, तो टाईटली पकडलेला होता. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. आणि त्यांनी पक्क ठरवलेलं होतं की हा जो एडमंड हिलरी जो पुढं चालत होता तो अगदी सेफली उतरला पाहिजे. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. आणि लेखकाला असं आवर्जून सांगावं वाटतं की वर चढत जाण्यापेक्षा खाली उतरणं हे जास्त डिफिकल्ट आणि डेंजरस होतं, अवघड आणि धोकादायक होतं. इफ यू स्लिप्ड डाऊन, जर तुम्ही तिथून घसरलात, यू वूड गो इन टू कांगशुंग ग्लॅसियर अँड देअर वूड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. आणि तुम्ही तिथून घसरलात तर तुम्ही डायरेक्ट त्या ग्लॅसियरमध्ये, हिमनदीमध्ये पडणार आणि मग तुमचा तिथे काहीही सुगावा मागमूस राहणार नाही, असं लेखक आपल्याला सांगतो. त्यामुळं उतरताना स्लिप होण्याची भीती जास्त दिसून येते. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन, मोर कॉशन नीडेड. जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन, कमी वेळ लागतो खाली उतरताना. बट यू नीडेड मोर हुशियार, कॉशन म्हणजेच जास्त दक्ष राहावं लागतं. वेन आय रीच्ड कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर्ड अँड ॲक्सिडेंट. आणि जेव्हा उतरताना परत एकदा कॅम्प 9 पासून जवळ हे आले, कॅम्प 9ला आले, तेव्हा पहिला विचार लेखकाच्या मनात आला की आम्हाला कुठलाही ॲक्सिडेंट झाला नाही, त्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले. अँड इफ अप टू नाव देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स, आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. आणि आत्तापर्यंत ॲक्सिडेंट झालेला नाही, म्हणजेच आता मी अशी अपेक्षा करतो की पुढेसुद्धा होणार नाही. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. मी नेहमीच देवाची प्रार्थना करत आलेलो आहे आणि देवानं मला नेहमीच वाचवलेलं आहे, असं लेखक म्हणतो. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. कुठलेही बोलण्याच्या मनस्थितीत कॅम्प 9ला आल्यानंतर हे दोघे नव्हते. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. त्यांनी फक्त आपली आपली कामं तिथं केली. वी स्टेड देअर अबाउट हाफ ॲन आवर. अर्धा तास तिथं थांबले कॅम्प 9ला. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. थोडंसं बर्फ त्यांनी उकळला आणि त्याचं पाणी बनवलं आणि त्याचं लेमन वॉटर तयार केलं आणि ते पिले. व्हेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स. आणि जेव्हा ते तिथून निघून गेले कॅम्प 9मधून, तेव्हा त्यांनी फक्त तिथून स्लीपिंग बॅग्स घेतल्या. and left everything else behind in the tent. So here is the picture of sleeping bag. जेव्हा आपण अशा वातावरणात जातो, थंड किंवा बर्फाळ प्रदेशात, तर अशा पद्धतीच्या स्लीपिंग बॅग्स ज्या पूर्ण शरीराला कव्हर करतील त्या वापरल्या जातात. तर लेखकानं आणि त्याच्या मित्रानं तिथून स्लीपिंग बॅग्स फक्त घेतल्या आणि बाकी सगळ्या गोष्टी टेंटमध्येच, त्या तंबूमध्येच ठेवल्या. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 वेअर वी स्पेंट द नाईट वॉज ॲन इझियर जॉब. आणि त्या कॅम्प 9मधून कॅम्प 8मध्ये ते आले. तिथे त्यांनी रात्र घालवली आणि ते अतिशय सोपं काम होतं, असं लेखक म्हणतोय. जस्ट अबाव कॅम्प 8 where the others could see us, I raised my arm with my thumb up. आणि सगळेजण तिथून बघू शकत होते लेखकाला आणि मित्राला. आणि मग लेखकानं तिथून
आपला अंगठा असा वर केला. आय रेज्ड माय आर्म विथ माय थंब अप आणि हात उंचावला. CWF कुथबर्ट विल्फ्रिड फ्रान्सिस नाव आहे नॉईस या त्यांच्या मित्राचं. अँड WG वॅलेस जॉर्ज लोवे सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय आणि त्यांना अतिशय आनंद झाला या दोघांना बघून. इन धिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस आणि अशा पद्धतीनं आपल्या यशाविषयी लेखक सांगू शकत होता. As we got nearer to Camp 8, Lowe came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. आणि 300 फूट त्यांचा मित्र लोवे हा वर चालत आला. अँड ही वॉज विथ टी अँड कॉफी आणि त्यांनी कॉफी आणि चहा सोबत आणला होता. अनदर 50 feet डाऊन वी मेट नॉईस हू ब्रॉट अस मोअर टी आणि नॉईसनं 50 फूट खाली आल्यानंतर आणखी चहा दिला. धिस टी स्मेल्ड केरोसिन आणि हा चहा जो होता त्याला केरोसिनचा रॉकेलचा वास येत होता. ॲपरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड समहाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. म्हणजे ॲज फार ॲज वन नोज ऑर वन कॅन सी म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकतं की तो चहा जो आहे तो अतिशय गडबडीमध्ये बनवला होता आणि तो कसा तरी तिथपर्यंत पोचवला होता. त्यामुळं त्याला काही रॉकेलचा वास लागला असावा त्या वेलकम कपला. बट आय थॉट सिन्स द जेंटलमन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट. परंतु मी विचार केला की त्या मित्रानं तो चहा आणण्यासाठी खूप त्रास सहन केला आहे. आय वॉज गोईंग टू एन्जॉय इट वॉट एव्हर द स्मेल आणि त्याचा वास कसाही असो मी त्या चहाचा आस्वाद घेणार आहे असं लेखक आपल्याला म्हणतोय. तेनझिंग नॉर्गे फ्रॉम आर्चिव्ज ऑफ TOI टाइम्स ऑफ इंडिया. So in this way we have completed the lesson. On to the summit we reach the top, and this lesson is about mountaineering and how the writer Tenzing Norgay and his friend Edmund Hillary reached or climbed the summit of Mount Everest. Thank you.